अर्थ आहे की जोपर्यंत कुठलाही नेता स्वतः निर्णय घेत नाही तोपर्यंत इतरांवर की त्यांनी फोडली असं सांगता येत नाही. भुजबळ साहेब त्यांच्यासोबत बरेचसे आमदार मंडल आयोगच्या अंमलबजावणी या मुद्द्यावर त्यांनी शिवसेना सोडली होती, ही खरी गोष्ट आहे. सुप्रिया सुळे म्हटले की या निवडणुकीनंतर शरद पवार सक्रिय असणार आहे. पवार साहेबांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की आता या शेवटची निवडणूक आहे, मी राजकीय याच्यातून माझी भूमिका स्पष्ट राहील की त्याच्यात मी सक्रिय राहणार नाही, पण सामाजिक जीवनातून ते सक्रिय राहतील असं पवार साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. जर सुप्रियाताई सांगत असतील तर ते काही नवं नाही, हे पवार साहेबांनी सांगितलेलं तेच ताई बोलत आहे. अजितदादा म्हणताय की मी शरद पवारचे पुतण्या असेल, पण मी त्यांच्या मुलासारखा आहे. मूळ प्रश्न असा आहे, अजितदादांना असं भाषणामध्ये म्हटलेलं आहे की शरद पवारांना स्वतः लोकसभेला उभे राहिले त्यावेळेस शेवटची निवडणूक म्हटली, त्यानंतर सुप्रियाला उभं केलं, परत म्हणले ही माझी शेवटची निवडणूक आहे, तिला मतदान करा. आता थेट नातवाला समोर आणले आणि आता म्हणतायत नातवाला मतदान करा. अरे मी पुतण्या आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, मला कुठंतरी तुम्ही मतदान. बघा, हे पारिवारिक विषय आहे. पवार कुटुंब एक संघ राहिला पाहिजे. बारामतीचे लोक असतील किंवा महाराष्ट्रातली लोक असतील, सर्वांचा हा एक कुठेतरी त्यांच्या मनातली गोष्ट आहे की ते सगळे लोक एकत्रित आली पाहिजे. पण शेवटी एक संघ राहण्याचा निर्णय दोघे नेते घेऊ शकत आहे, जनता घेऊ शकत नाही. पण लोकसभेमध्ये तिथे बारामतीच्या लोकांचा ठरला होता की लोकसभेला साहेब आणि विधानसभेला दादा, तर दादा निश्चित रूपाने तिथे भरघोस मताने निवडून येणार आहे. आता हे ठीक आहे, परिवारची लोक वेगळे वेगळे पद्धतीने स्वतःची बाजू मांडत आहे, पण शेवटी एकच कुटुंब आहे, आज नाही उद्या एक होणारच आहे.